0 1893 ते 1895 फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य। बुद्धिप्रामाण्यवादी व इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार या विचारसरणीचे समाजसुधारक होते। विष्णुशास्त्री चिपळूणकर व गोपाळ गणेश आगरकर हे मराठी भाषेतील पहिले दोन श्रेष्ठ निबंधकार आहेत। स. खांडेकर आगरकरांच्या मृत्यूनंतर श्री देवधर व पटवर्धन यांनी सुधारक हे वृत्तपत्र 1895 ते 1914 पर्यंत चालविले। 1914 ते 1916 या काळात हे वृत्तपत्र रामचंद्र विष्णू फडतरे यांनी चालविले। आगरकरांनी संमतीवय विधेयकाला पाठिंबा दिला। रा. गो. भांडारकरांनीही या विधेयकास संमती दिली। टिळकांनी मात्र यास विरोध केला। संमतीवय विधेयक स्कॉबेल यांनी 1891 मांडले होते। राजकीय स्वातंत्र्य मिळविणे सोपे आहे, परंतु सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून समाजास मुक्त करणे अवघड आहे। आगरकर फर्ग्युसनचे प्राचार्य असताना इतिहास व तर्कशास्त्र हे विषय शिकवत असत। श्रद्धेपेक्षा ज्ञान व ज्ञानापेक्षा विज्ञान श्रेष्ठ आहे। आगरकरांचे विचार बुद्धिप्रमाण्यवादी, तार्किक व भौतिकवादी होते। मृत्यूनंतरचे जीवन सुखी करण्याची काळजी करण्यापेक्षा सध्याचे जीवन सुखी करा। आगरकरांनी ग्रंथप्रामाण्यापेक्षा बुद्धिप्रामाण्यास महत्त्व दिले। बौद्धिक गुलामगिरी स्वीकारू नये असे आगरकर म्हणत। आगरकरांचे विचार समाजवादी, बुद्धिवादी, तार्किक, व्यक्तिस्वातंत्र्यवादी अशा प्रकारचे होते। आगरकर हिंदुस्थानातील दारिद्र्याविषयी विशेष दुःखी होते। स्त्रियांना शिक्षण दिल्याशिवाय कुटुंबव्यवस्थेची घडी नीट बसणार नाही। अस्पृश्यता नाहीशी करणे हे सामाजिक कर्तव्य आहे। अस्पृश्यता पाळणे हे काही लोकांच्या फायद्याचे असले तरी समतेच्या व न्यायाच्या दृष्टीने ते योग्य ठरते काय? शेतीपेढीची कल्पना आगरकरांनी मांडली। कर्ज पुरवठा करणे यासाठी देव न मानणारा देवमाणूस असे आगरकरांना म्हणतात। आचाराची, वर्तणुकीची इष्टनिष्ठता, योग्ययोग्यता ठरविण्यासाठी बुद्धी हेच एकमेव प्रमाण आहे। त्यांनी आपल्या प्रेत दहनासाठी 20 रुपये बाजूला काढून ठेवले। त्यांचे हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी व स्त्रियांनी जाकीटे घातलीच पाहिजे हे दोन अग्रलेख प्रचंड गाजले। त्यांचे इतर प्रसिद्ध लेख धर्माचा सुकाळ आणि बकऱ्यांचा काळ, आमचे अजून ग्रहण सुटले नाही, दागिन्यांचा सोस, अलंकार मीमांसा, सोहळ्याची मीमांसा व सोहळ्याओहळ्याची पुरवणी, इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही। त्यांना समाज सुधारणेसाठी कायद्याची मदत घ्यावी असे वाटत होते। यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला व रूढी परंपरेवर कडाडून टीका केली। मराठीतील पहिले पत्रकार, मराठी वृत्तपत्राचे जनक, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक व कुलाबा वेधशाळाचे संचालक म्हणून आगरकरांनी कार्य केले। 17 जून 1895 दम्याच्या आजारामुळे त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला। साहित्य विकारविलसित, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, स्वराज्याच्या दिशेने वाटचाल, गुलामगिरीचे शस्त्र इ ग्रंथ लिहिले। (431) 9. म. धोंडो केशव कर्वे, जन्म 18 एप्रिल 1858 रोजी शेरवली, आजोळ, जी. रत्नागिरी येथे झाला। 1881 वा रत्नागिरी येथून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या विल्सन कॉलेजात दाखल झाले। 1884 मध्ये मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून गणित विषय घेऊन बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले। 1884 ते 1890 या काळात त्यांनी मुंबईतील विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केले। 1886 मध्ये मुरुड फंड सुरू केला। 1891 मध्ये त्यांची पहिली पत्नी राधाबाई यांचे निधन। महर्षी कर्वे 1891 ते 1914 पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून होते। 1892 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य बनले। 1893 मध्ये पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन, मुंबईत मधील बाळकृष्ण केशव जोशी, देवरुख यांची बालविधवा कन्या गोदावरी हिच्याशी दुसरा विवाह केला। विवाहानंतर गोदावरींचे नाव आनंदीबाई असे ठेवले। आनंदीबाईंना बाया कर्वे, गोदूताई म्हणूनही ओळखले जाई।
विधवेशी पुनर्विवाह केल्यामुळे समाजातील सनातन्यांनी टीका केली. मुरुडच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला. 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केली. 1894 पुनर्विवाहांचा मेळावा आयोजित केला. 14 जून 1896 ला पुणे येथे सदाशिव पेठेत रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात अनाथ बालिकाश्रम स्थापन केले. या संस्थेची खरी सुरुवात 1899 पुणे येथे श्री गोरेंच्या वाड्यात झाली. प्लेगच्या साथीमुळे हा आश्रम सन 1900 हिंगणे येथे हलविला. 1907 साली हिंगणे येथे महिला विद्यालय सुरू केले व हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. अनाथ बालिकाश्रमचेच रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत केले. 1910 मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना. 1915 च्या पुणे येथील सामाजिक परिषदेचे म. कर्वे अध्यक्ष होते. 1916 मध्ये भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना. पहिले कुलगुरू डॉक्टर रा. गो. भांडारकर. म. कर्वेंनी 1917 महिला अध्यापन शाळा सुरू केली. म. कर्वेंनी 1918 पुण्यात कन्याशाळा सुरू केली. 1928 साली म. कर्वेंनी आत्मव्रत हे आत्मचरित्र लिहिले. 1928 साली 71व्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधींनी यंग इंडियामधून कर्वेच्या कार्याचा गौरव केला. 1930 ते 32 या काळात स्त्री शिक्षणाच्या अभ्यासासाठी आफ्रिकेचा प्रवास केला. अण्णा कर्ते सुधारक होते. म. कर्वेंना अण्णासाहेब असेही म्हणत. हिंगणेचे नाव कर्वेनगर असे केले गेले. अनाथ बालिकाश्रम या संस्थेचा उद्देश स्त्रियांना स्वावलंबी बनविणे हा होता. गोदूताई शारदा सदन या संस्थेच्या विद्यार्थिनी होत्या. निष्काम कर्ममठ या संस्थेचा उद्देश स्त्री उद्धाराचे कार्य करण्यासाठी निस्वार्थी भावाने काम करणारे समाजसेवक तयार करणे हा होता. दोन त्यांनी 1935 ते 36 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करणे हा होता. 1944 समता संघाची स्थापना केली. मानवी समता हे मासिक चालविले. त्यांनी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठास विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाख रुपये देणगी दिली. त्यामुळे महिला विद्यापीठाचे रूपांतर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT असे करण्यात आले. SNDT भारतातील पहिले महिला विद्यापीठ होय. भारतात गृहविज्ञान शाखा सुरू करण्यात आली. पुणे येथे बाल अध्यापन मंदिर व शिशुविहार 1945 स्थापन केले. जाती निर्मूलन संघटना 1948 स्थापना केली. 1949 वाई सातारा येथे कन्याशाळा सुरू केली. SNDT ला पुढे 1949 च्या कायद्याने SNDT नामकरण 1949 केले. 1950 मध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळाला. करदैना हिंगणे येथील आश्रमासाठी रावबहादूर गोविंद गणेश जोशी यांनी 6 एकर जमीन दान दिली. आपले जीवन निरर्थक नसून ती एक सामाजिक पूजा आहे. म. करे स्त्री शिक्षणासाठी केलेला विचार व उच्चार म्हणजे परमेश्वराची प्रार्थना होय. म. कर्वे महर्षी कर्वे हे साधू वासवानी यांच्या सेंट मीरा हायस्कूलच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते. र. दो. कर्वे हे महर्षी कर्वेचे पुत्र होते. लेखिका मानववंशशास्त्रज्ञ डॉक्टर इरावती कर्वे या महर्षी कर्वेच्या स्नुषा होत्या. दिनकर धोंडो कर्वेच्या पत्नी होत्या. महिला विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण द्यावे असा सल्ला कर्वेन महात्मा गांधींनी दिला. म. कर्वे जिनेव्हा, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, जपान, लंडन, आफ्रिका, चीन, जौ मलाया, फ्रान्स येथील शिक्षण परिषदांना हजर राहिले. म. कर्वेंनी मुरुड फंड, बहुबीज फंड, शिक्षण फंड यांची स्थापना केली. मातृभाषेतून शिक्षण देणारे भारतातील पहिले विद्यापीठ SNDT. म. कर्वेवर न्या. रानडे, नामदार गोखले, आगरकर, नरहरपंत बाळा जोशी, रामशास्त्री भागवत, पंडिता रमाबाई यांच्या विचारांचा प्रभाव होता.
अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातला चमत्कार आहे. आचार्य अत्रे. विधवा विवाहाविषयी समाज जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे काढले. विधवेशी कर्वे यांचा विवाह हे सुधारक मध्ये छापून आले होते. मग कर्वेच्या विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळास हिंदू विधवा विवाहगृह, विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी, विधवा विवाह संघ ही नारे आहेत. मुंबई इलाख्यात महिलांना देखील व्यावसायिक शिक्षण द्यावे अशी सूचना सर्वप्रथम कर्वेंनीच केली. महर्षी कर्वे यांना लोक अण्णा या टोपण नावाने संबोधत असे. 1951 मध्ये पुणे विद्यापीठाने कर्वेंना डी.लिट. पदवी दिली. 1952 मध्ये बनारस विद्यापीठाने डी.लिट. पदवी दिली. .433 1954 मध्ये कर्वेंना एस.एन.डी.टी. विद्यापीठाने डी.लिट. पदवी दिली. 1957 मध्ये मुंबई विद्यापीठाने कर्वेंना एल.एल.डी. पदवी दिली. 1955 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. 1958 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. महिला निवास पुणेची स्थापना 1960. सातारा येथे बाल मनोहर मंदिराची स्थापना 1960. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती. त्यांना स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते म्हणतात. सर्वाधिक आयुष्य लाभलेले समाजसुधारक 104 वर्षे. साहित्य आत्मवृत्त हे मराठीतील आत्मचरित्र, लुकिंग बैक हे इंग्रजीतील आत्मचरित्र. 9 नोव्हेंबर 1962 ला त्यांचे निधन झाले. 10. रघुनाथ धोंडो कर्वे. जन्म 14 जानेवारी 1882. रघुनाथ धोंडो केशव कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वेचे सुपुत्र होत. आईचे नाव राधाबाई कर्वे, पत्नीचे नाव मालती कर्वे. दो कर्वेंनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालविले. दो कर्वेंनी संततिनियमन, विचार व आचार, आधुनिक आहारशास्त्र, आधुनिक कामशास्त्र, गुप्तरोगांपासून संरक्षण, वेश्याव्यवसाय ही ग्रंथ लिहिलेत. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वांना समजावून सांगितले. वाढती लोकसंख्या, कुटुंब नियोजन याबद्दल जागृतीचे कार्य केले. दो कर्वेच्या जीवनावरील चित्रपट कल का आदमी. दो कर्वेच्या कुटुंब नियोजनाच्या कार्यावरील चित्रपट ध्यासपर्व. ध्यासपर्वचे दिग्दर्शक अमोल पालेकर. 1921 मध्ये त्यांनी भारतातील पहिले कुटुंब नियोजन केंद्र राईट एजन्सी मुंबई येथे सुरू केले. प्रचंड लोकसंख्या वाढ ही भविष्यात भारतासमोरील समस्या बनणार हे ओळखून त्यांनी या क्षेत्रात महान कार्य केले. मृत्यू ऑक्टोबर 14, 1953. 11. डॉक्टर इरावती कर्वे. जन्म 15 डिसेंबर 1905 मिंजान येथे ब्रह्मदेशात झाला. ब्रह्मदेश म्यानमार येथे त्यांचे वडील अभियंता म्हणून कार्यरत होते. धोंडो केशव कर्वे यांच्या त्या सून व दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या. डॉक्टर इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी 1928 मध्ये एम.ए. ची पदवी घेतली. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. डॉक्टर इरावती कर्वे या 1931 ते 1939 या काळात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलसचिव होत्या. 1939 मध्ये पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये समाजशास्त्र व 33 नोबेल पारितोषिक विजेते. मानववंशशास्त्र या विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1947 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये मानववंशशास्त्र विभागाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली. 1955 साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून त्यांनी वर्षभर कार्य केले. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमकर होते. त्यांनी बर्लिन विद्यापीठास माणसाच्या डोक्यात कवटीची नेहमीची असमप्रमाणता या विषयावर शोध प्रबंध सादर करून पीएचडी पदवी मिळविली. डॉक्टर इरावती कर्वे या समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, लेखिका, साहित्यिक, संशोधक होत्या. त्या पुरोगामी विचाराच्या होत्या.
लेखन युगात युगांतला साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला। बोवरा, गंगाजल, परिपूर्ती, आमची संस्कृती, धर्म, मराठी लोकांची संस्कृती, हिंदूची समाज रचना, याशिवाय इंग्रजी भाषेत अनेक ग्रंथ लिहिलेत। जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे आणि नवे यशस्वीपणे आत्मसात करणे असे दुहेरी यश डॉक्टर इरावती कर्वे यांना लाभले। त्या लघुनिबंधाच्या उगमापाशी उभ्या आहे। डॉक्टर आनंद यादव ललित निबंधातील खरी कलात्मकता आणि खरे लालित्य अभिव्यक्त करणाऱ्या नव्या आणि खऱ्याखुऱ्या ललित निबंधाच्या अग्रदूत डॉक्टर इरावती कर्वे आहेत। प्राध्यापक नरहर कुरुंदकर। निधन 11 ऑगस्ट 1970। 12 केशवराव जेधे। जन्म 21 एप्रिल 1896 पुणे येथे झाला। केशवराव जेधे बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते। त्यांच्यावर शाहू महाराजांचा प्रभाव होता। जेधे कुटुंब हे कान्होजी नाईक जेधे यांचे वंशज होते। केशवराव जेधे यांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जात असे। त्यांचा संबंध व संपर्क विद्यार्थीदशेपासूनच ब्राह्मणेतर चळवळीशी होता। भास्करराव जाधव, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, केशवराव बागडे यांनी 1920 मध्ये ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केला। पुणे येथील जेधे मॅन्शन हे ब्राह्मणेतर चळवळीचे केंद्र होते। केशवराव जेधे यांनी शिवाजी मराठा हायस्कूल पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली। 1919 लोकमान्य टिळक विलायतेतून परत आले, त्यामुळे त्यांना मानपत्र देण्याचा कार्यक्रम पुणेकरांनी ठेवला। यास केशवराव जेधे यांनी विरोध केला। केशवराव जेधे यांनी 1922 मध्ये छत्रपती मेळा काढला। त्यांच्या वडिलांचे नाव मारोतराव असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता। शिवाजी मराठा सोसायटी पुणेचे 20 वर्षे खजिनदार होते। 1930 पासून त्यांनी काँग्रेसच्या विविध आंदोलनात भाग घेतला। 1935 मध्ये मध्यवर्ती कायदेमंडळात निवडून गेले। फॉस 1938 मध्ये ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला। 1942 च्या आंदोलनात त्यांना तुरुंगवास झाला। 1948 च्या महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते। 1955 च्या गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी भाग घेतला। 1956 च्या दरम्यान त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही भाग घेतला। संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते अध्यक्ष होते। त्यांनी स्थापन केलेला पक्ष तरुण मराठा पक्ष। त्यांचे साप्ताहिक शिवस्मारक, त्यांचे वृत्तपत्र मजूर। मजूरद्वारे त्यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार केला। कैवारी या साप्ताहिकाचे ते सहसंपादक होते। पुणे मनपाचे काही काळ सदस्य होते। पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागते। प्रकाशक देशाचे दुश्मन पुस्तक 1925। निधन 12 नोव्हेंबर 1959 पुणे येथे झाले। 13 सत्यशोधक भास्करराव जाधव। जन्म 16 जून 1867, नागाव, अलिबाग येथे। वडिलांचे नाव विठोजीराव नागोजीराव जाधव, आईचे नाव लक्ष्मीबाई। त्यांनी 1888 मध्ये मॅट्रिक आणि 1892 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून BA पूर्ण केले। झाले। विवाह भगीरथीबाई विचारे यांच्याशी त्यांचा विवाह। त्यांना सत्यशोधक भास्करराव जाधव म्हणून ओळखले जाते। ते विद्वान, व्यासंगी, संशोधक, तत्वनिष्ठ समाजसेवक होते। मग फुले यांच्या नंतरच्या काळात व छत्रपती शाहू महाराजांच्या काळात स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष व आधारस्तंभ होते। 1930 व 1931 च्या लंडन गोलमेज परिषदेला हजर होते। ते शाहू महाराजांचे एक विश्वासू सल्लागारही होते। त्यांनी ब्राह्मणेतर चळवळ जोमाने पुढे नेली। 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील बहुजन मराठा समाजाचे एक भारदस्त नेतृत्व म्हणजे सत्यशोधक भास्करराव जाधव होय। त्यांचे ग्रंथ रामायणांवर नवा प्रकाश, घरचा पुरोहित, मराठा आणि त्यांची भाषा, तत्कालीन नियतकालिकांपासून त्यांनी विशेषतः सामाजिक बाबींवर विपुल असे लेखन केले। भास्करराव जाधवांनी 1895 ते 1921 पर्यंत कोल्हापूर संस्थानात वेगवेगळ्या पदांवर नोकरी केली।
त्यांनी कोल्हापूर संस्थानात 1913 मध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली. मराठा समाजात शिक्षण प्रसारासाठी धारवाड, मुंबई येथे मराठा शिक्षण परिषदा आयोजित केल्या. शाहूंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजास ते शाहू सत्यशोधक समाज म्हणत असत. कोल्हापूर रिजन्सीत महसूल मंत्री म्हणून कार्य केले. 434 वजा 34 त्यांनी नियतकालिक मराठा दिनबंधू हे 1910 मध्ये सुरू केले. ते महात्मा फुले यांच्यानंतरच्या काळात सत्यशोधक समाजाचे पाईक बनले. त्यांचे सहकारी दिनकरराव जवळकर होते. निधन 26 जून 1950 कोल्हापूर येथे झाले. 14 सत्यशोधक दिनकरराव जवळकर. जन्म 6 जून 1898 चोरांची आळंदी, पुणे. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ व ब्राह्मणेतर चळवळ पुढे नेण्याचे कार्य दिनकरराव जवळकरांनी केले. त्यांना सत्यशोधक दिनकरराव जवळकर असेही म्हणतात. ते सत्यशोधक भास्करराव जाधव यांचे सहकारी होते. या दोघांच्या विचारात समानता होती. ते पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मातोबाची चोरांची आळंदी गावचे शेतकरी होते. 1925 साली त्यांच्या शेतीचा शेवटचा तुकडा सावकाराच्या घशात गेला. शाहू महाराजांबरोबर त्यांनी सामाजिक कार्यात धडाडीने भाग घेतला. शाहू महाराजांनी त्यांना कैवारी हे वृत्तपत्र काढून दिले. त्याचे काही काळ दिनकरराव जवळकर संपादकही होते. लोकमान्य टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर हे देशाचे दुश्मन आहेत अशी टीका ते करत. टिळक हे तेल्या तांबोळ्याचे म्हणजे सर्वसामान्यांचे नाही तर सनातनी ब्राह्मणांचे पुढारी आहेत असेही ते म्हणत. चार त्यांनी नियतकालिक त्यांनी नियतकालिक मराठा दिनबंधू हे 1910 मध्ये सुरू केले. ते महात्मा फुले यांच्यानंतरच्या काळात सत्यशोधक समाजाचे पाईक बनले. त्यांचे सहकारी दिनकरराव जवळकर होते. निधन 26 जून 1950 कोल्हापूर येथे झाले. 14 सत्यशोधक दिनकरराव जवळकर. जन्म 6 जून 1898 चोरांची आळंदी, पुणे. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ व ब्राह्मणेतर चळवळ पुढे नेण्याचे कार्य दिनकरराव जवळकरांनी केले. त्यांना सत्यशोधक दिनकरराव जवळकर असेही म्हणतात. ते सत्यशोधक भास्करराव जाधव यांचे सहकारी होते. या दोघांच्या विचारात समानता होती. ते पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मातोबाची चोरांची आळंदी गावचे शेतकरी होते. 1925 साली त्यांच्या शेतीचा शेवटचा तुकडा सावकाराच्या घशात गेला. शाहू महाराजांबरोबर त्यांनी सामाजिक कार्यात धडाडीने भाग घेतला. शाहू महाराजांनी त्यांना कैवारी हे वृत्तपत्र काढून दिले. त्याचे काही काळ दिनकरराव जवळकर संपादकही होते. लोकमान्य टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर हे देशाचे दुश्मन आहेत अशी टीका ते करत. टिळक हे तेल्या तांबोळ्याचे म्हणजे सर्वसामान्यांचे नाही तर सनातनी ब्राह्मणांचे पुढारी आहेत असेही ते म्हणत. त्यांनी विपुल सामाजिक लेखन केले. त्यांच्या लेखनावर अर्थातच सत्यशोधक चळवळ व ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव होता. लेखन देशाचे दुश्मन, मर्द हो नाक कापून घ्या, क्रांतीचे रणशिंग, शिवस्मारक पुराण, शेतकऱ्यांचा हिंदुस्थान, जाहीर सवाल पहिला व दुसरा, प्रणय प्रभाव, नाटक, छत्रपती पद्मसंग्रह, तेज, साप्ताहिक. देशाचे दुश्मन 1925 या पुस्तकाचे प्रकाशक केशवराव जेधे होते. देशाचे दुश्मन या पुस्तकाबाबत लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधरपंत टिळक व श्रीकृष्ण म चिपळूणकर यांनी पुणे न्यायालयात 1926 मध्ये तक्रार केल्यामुळे लेखक दिनकरराव जवळकर, प्रकाशक केशवराव जेधे, प्रस्तावना लेखक केशव बागडे व मुद्रक रामचंद्र लाड यांना अटक झाली व त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये झाली. चौघांना शिक्षा झाल्या. त्यावर अपील चालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धावून आले. त्यांनी या चौघांची बाजू न्यायालयात निःशुल्क लढवली आणि या चौघांची निर्दोष सुटका केली.
दिनकरराव जवळकरांच्या लेखणीला तलवारीची धार होती. त्यांना फक्त अवघे 34 वर्षांचे जीवनमान लाभले. डॉक्टर आंबेडकरांच्या 1927च्या महाड सत्याग्रहास व मनुस्मृती दहनास दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे यांनी पाठिंबा दिला व त्यांचे अभिनंदन केले. 1928 मध्ये दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, बाबूराव जेधे यांनी तुकडेबंदी विधेयकाला विरोध करण्यासाठी पुणे येथे शेतकरी परिषद घेतली. जेधे व जवळकर हे जीवाभावाचे मित्र होते. दिनकरराव जवळकरांचे ब्राह्मण विरोधक म्हणत की हा माणूस चार लेखणी विषात बुडवून लिहितो व जहरी लेखणी चालवितो. देशाचे दुश्मन या पुस्तकात त्यांनी लो. टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर टीका केली आहे. मृत्यू 3 मे 1932. 15 आचार्य बाळशास्त्री जांभेकर. जन्म 6 जानेवारी 1812 मध्ये पोंभुर्लेजी, रत्नागिरी येथे झाला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर इतिहास संशोधकही होते. मराठी वृत्तपत्रांचे जनक असे म्हणतात. आचार्य बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक. मुंबई विभागातील प्राथमिक शाळा तपासणी निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी व नंतर नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. जांभेकर सुधारणावादी असूनही त्यांना स्वधर्माबद्दल अभिमान होता. शेषाद्री नावाच्या ब्राह्मणाची नारायण व श्रीपती ही 2 मुले मुंबईत ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिकत होती. त्यापैकी नारायण याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. नंतर श्रीपती देखील ख्रिस्ती होऊ नये म्हणून जांभेकरांनी श्रीपतीच्या वडिलांमार्फत कोर्टाद्वारे श्रीपतीचा ताबा घेतला. जांभेकरांनी त्यास शुद्ध करून स्वधर्मात घेतले. यामुळे सनातनी त्यांच्यावर नाराज झाले. मराठी भाषेत विविध विषयांची पाठ्यपुस्तके पहिल्यांदा तयार करण्याचे कार्य त्यांनीच केले. स्त्रीशिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते. महाराष्ट्रात शुद्धीकरण चळवळ सुरू करणारे पहिले समाजसुधारक. 1832 मध्ये दर्पण हे पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले. त्यांनी अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून कार्य केले. 1840 मध्ये त्यांनी दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक सुरू केले. ते एलफिन्स्टन कॉलेजमध्ये गणित या विषयाचे प्राध्यापक होते. बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र 8 वर्षे चालले व 1840 मध्ये बंद झाले. दिग्दर्शन हे मासिक सुरू करायला भाऊ महाजनांनी विशेष सहकार्य केले. त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी आवाज उठविला. ते मुंबई इलाख्याच्या पहिल्या ट्रेनिंग कॉलेजचे संचालक होते. त्यांचे चरित्र केशवराव शिवराम भवाळकर यांनी लिहिले. त्यांना आद्य इतिहास संशोधक, राष्ट्रजागृतीचे अग्रदूत, आधुनिक महाराष्ट्राचे आद्यऋषी अशा शब्दांनी गौरविले आहे. त्यांचे निधन 17 मे 1846 रोजी 34व्या वर्षी झाले. त्यांची ग्रंथसंपदा हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, सारसंग्रह इ शून्यलब्धी हे त्यांचे पुस्तक गाजलेले पुस्तक आहे. 16 नाना जगन्नाथ शंकर शेठ. नानांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 ला झाला. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे होते. मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना यांना ओळखले जाते. 1823 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना. त्यांना आधुनिक मुंबईचे निर्माते किंवा शिल्पकार म्हणतात. 1840 मध्ये मुंबई विभागातील शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रणासाठी 5 सरकारने बोर्ड ऑफ एज्युकेशन स्थापन केले. त्याचे नाना 1840 ते 1856 पर्यंत सदस्य होते. जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सहभाग. चिंचपोकळी गॅस कंपनी त्यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. नाना मुंबई कौन्सिलचे कायदेमंडळाचे पहिले सदस्य होते. नाना भारतातील पहिली रेल्वे मुंबईत सुरू झाली तेव्हा उद्घाटनास हजर होते. नाना मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत सहभाग. मुंबई येथे सर्वप्रथम मुलींची शाळा सुरू केली. त्यांना इंग्रजांनी जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली. 1935 मध्ये
स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना नानांनी दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊ दाजी विश्वनाथ मंडलिक यांच्या सहकार्याने केली. त्यांनी सतीबंदीच्या अर्जावर राजा राममोहन रॉय यांच्यासोबत सही केली. सतीबंदीचा कायदा अंमलात आणण्यासाठी मुंबई प्रांतात जनमत तयार केले. त्यांच्याबाबत जनतेत आदर होता. त्यांच्याबद्दल आचार्य अत्रेचे उद्गार मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, ग्रँट मेडिकल कॉलेज आणि एल्फिस्टन कॉलेजचे संस्थापक, मुंबई येथे मराठी कलावंतासाठी मराठी नाट्यगृह उभारणारे, समाजसुधारक. निधन 31 जुलै 1865. कॅड 17. गोपाळ हरी देशमुख. जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे येथे. त्यांचे मूळ आडनाव सिद्धे होते. त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर टीका केली. इंग्रजांची शिस्त, उद्योगप्रियता, चिकाटी, देशाभिमान, शौर्य हे गुण त्यांना फार आवडे. त्याऐवजी भारतीय हे आळशी, भित्रे, स्वार्थी, संकुचित आहेत असे त्यांना वाटे. पुनर्विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिले. बहुपत्नीकत्व, बालविवाह, हुंडा या अनिष्ट सामाजिक बाबींवर त्यांनी टीका केली. जुने धर्मग्रंथ प्रमाण मानणे त्यांना मूर्खपणा वाटे. त्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला. लोकांनी भौतिकशास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी ब्रिटिश काळात शासनात मुन्स्फ, भाषांतरकार, असिस्टंट कमिशनर, असिस्टंट जज, जज, जॉईंट सेशन जज अशा अनेक पदावर कार्य केले. लोक यांना लोकहितवादी या नावाने ओळखतात. शतपत्रकार म्हणून ओळखले जाणारे समाजसुधारक. इंग्लंडसारखी संसद भारतात असावी अशी इंग्रजाकडे मागणी करणारे समाजसुधारक. 1848 ते 1850 दरम्यान भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी 108 शतपत्रे लिहिली. सरकारी नोकरी करत समाजसुधारणेसाठी कार्य केले. 1880 मध्ये मुंबई विधिमंडळ सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1882 मध्ये लोकहितवादी नावाचे मासिक काढले. हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. गो. ह. देशमुख. नोबल प्रेमा संपूर्ण सामान्य ज्ञान. त्यांची ग्रंथसंपदा, ग्रामरचना, पाणीपत, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, लंका, आगम प्रकाश, स्वाध्याय, गुजरात, राजस्थान, लक्ष्मीज्ञान, शतपत्रे, गीता तत्व इ. जस्टिस ऑफ पीस व रावबहादूर या पदव्या सरकारने दिल्या. निधन 9 ऑक्टोबर 1892. 18. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. जन्म 23 एप्रिल 1873 ला जामखिंडी, कर्नाटक. 1898 मध्ये त्यांनी प्रार्थना समाजात प्रवेश केला. 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. BA चे शिक्षण पुणे येथे घेतले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. एम्स्टरडॅम येथील उदारधर्म परिषदेत भाग घेणारे समाजसुधारक. या परिषदेत त्यांनी हिंदुस्थानातील उदारधर्म हा प्रबंध वाचला. राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना 1917 मध्ये केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेमार्फत त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे, दवाखाने, उद्योग काढले. 1910 मध्ये मुरळी प्रतिबंधक सभा स्थापन केली. देवदासी निर्मूलन चळवळ सुरू केली. 1917 मध्ये कलकत्ता अधिवेशनात अस्पृश्यता निवारण विषयक ठराव मांडला. 1923 मध्ये महिला आश्रम स्थापन केले. 1924 मध्ये केरळमध्ये जाऊन हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून वाईकोम येथे सत्याग्रह करणारे समाजसुधारक. तसेच पर्वती सत्याग्रह व वाई गणपती मंदिर सत्याग्रहातही त्यांचा सहभाग होता. महर्षी व्ही. रा. शिंदे यांचे पाळण्यातील नाव तुकाराम होते. त्यांचे वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांनी आपल्या मुलाचे नाव विठ्ठल ठेवले. मँचेस्टर कॉलेजमध्ये त्यांनी तौलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले होते. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी मद्यपान, मुरळी पद्धत, देवदासी पद्धत, शिमग्याच्या सणातील बिभत्स प्रकारही थांबविण्यासाठी प्रयत्न केले. डिप्रेस्ड क्लासेस मिशन 1906, अखिल भारतीय दलित संघ, अहिल्याश्रम, भारतीय युवक कृषक समाज, ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स, तरुण ब्राह्मसंघ, एकेश्वरी धर्म परिषद,
मुरळी प्रतिबंधक सभा ही संस्था स्थापन केल्या. शेतकरी परिषदा आयोजित करून त्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडल्या. 1930 गांधींच्या सविनय कायदेभंग आंदोलनात भाग घेतला त्याबद्दल त्यांना 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा, येरवडा जेल झाली. द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी त्यांचा आधुनिक काळातील महान कालीपुरुष असा निषेध केला. 1934च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी भाग घेतला. त्यातील तत्वज्ञान व समाजज्ञान या शाखा संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सुबोधपत्रिका या साप्ताहिकात त्यांनी लेख लिहिले. 43 6. त्यांनी अस्पृश्यता निवारण परिषदा भरविल्या. त्यांच्यावर मिल स्पेन्सर, आगरकर, रानडे, भांडारकर यांच्या लेखनाचा प्रभाव होता. त्यांनी मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून सेवा केली. मराठीतील पहिले विनोदाचे सैद्धांतिक समीक्षक गो. माननीय पवार यांनी महर्षी व्ही. रा. शिंदे यांचे जीवन व कार्य आणि साहित्य यावर संशोधन करून ते प्रसिद्ध केले. 1933 मध्ये पंढरपूर येथे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. त्यांचे साहित्य भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र. 2 जानेवारी 1944 ला त्यांचा मृत्यू झाला. 19. डॉक्टर पंजाबराव देशमुख. त्यांचा जन्म 1898 मध्ये अमरावती जिल्ह्यात पापळ येथे झाला. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव कदम होते. त्यांनी M.A. ची पदवी इंग्लंडमधील एडिनबरो विद्यापीठातून तर D.Litt. ही पदवी ऑक्सफर्ड विद्यापीठातून घेतली. भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भाचे भाग्यविधाता. 1926 मध्ये श्रद्धानंद छात्रालय सुरू केले. 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना केली. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र, मासिक चालविले. 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना केली. 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. घटना समितीचे सदस्य होते. त्यांची 1930 मध्ये प्रांतिक कायदे मंडळावर निवड झाली. त्यांनी 1952 ते 1962 या काळात लोकसभेवर निवड व केंद्रीय कृषी मंत्री पद भूषविले. 1928 मध्ये अमरावतीचे अंबाबाई मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी डॉक्टर पंजाबरावांनी सत्याग्रह केला. महाराष्ट्रातील सहकार विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना त्यांनी सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी 1928 मध्ये खुल्या केल्या. कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांनी जपान भातशेतीच्या प्रयोगाचा अवलंब करावा यासाठी त्यांनी मोहीम चालवली. त्यांना भाऊसाहेब असेही म्हणतात. त्यांचे निधन 10 एप्रिल 1965 ला झाले. भारतीय कृषक समाज क्रांतीचे जनक त्यांना कृषीरत्न म्हणतात. 20. गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका. सार्वजनिक काकांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे झाला. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे स्वदेशीचे आद्य प्रवर्तक. 1870 मध्ये रानडेंच्या मदतीने सार्वजनिक सभेची स्थापना केली. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारणारे समाजसुधारक. 1880 मध्ये त्यांनी देशी व्यापार उत्तेजक मंडळ स्थापन केले. स्वतः तयार केलेली खादी वापरणारे ते पहिले भारतीय होत. सार्वजनिक कार्यात ते हिरिरीने भाग घेत म्हणून त्यांना सार्वजनिक काका असे म्हटले गेले. स्वदेशी मालाची दुकाने काढून स्वदेशीचा प्रचार प्रसार केला. मुद्रण स्वातंत्र्यास विरोध करणाऱ्या देशी वृत्तपत्र कायद्यास त्यांनी विरोध केला. सरस्वतीबाई जोशींनी पुण्यात स्त्री विचारवती ही संस्था काढली. त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई जोशी होते. सरस्वतीबाई जोशी व सार्वजनिक काकांनी समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी हळदी कुंकू सारखे कार्यक्रम सुरू केले.
त्यांचे निधन 25 जुलै 1880 रोजी झाले. 21. कृष्णशास्त्री चिपळूणकर. जन्म 1824 मध्ये पुणे येथे झाला. 4. त्यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावचे होते, पण पुढे त्यांचे पूर्वज पुण्यास येऊन स्थायिक झाले. लहानपणापासून कृष्णशास्त्री हुशार होते म्हणून गुरुजन त्यांना बृहस्पती संबोधत. संस्कृत व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारास विचार लहरी या वृत्तपत्रातून प्रत्युत्तर दिले. त्यांना बृहस्पती तसेच मराठीचे जॉन्सन असेही म्हणतात. पुन्हा ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्य केले. विचार लहरी हे वर्तमानपत्र चालविले. शलापत्रक हे वृत्तपत्र चालविले. ग्रंथसंपदा अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, अर्थशास्त्र परिभाषा, सॉक्रेटिसचे चरित्र, पद्मरत्नावली, अनेकविद्या, मूलतत्व संग्रह इत्यादी. OBLE. निधन 1878 मध्ये झाले. 22. विष्णुशास्त्री चिपळूणकर. जन्म 20 मे 1850 रोजी पुणे येथे झाला. मराठी भाषेचे शिवाजी. आधुनिक मराठी गद्याचे जनक. निबंधमालाकार, मराठी भाषेचे शिल्पकार. ते कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे पुत्र होते. पुण्याला चित्रशाळा नावाचा छापखाना प्रिंटिंग प्रेस सुरू केली. काशीनाथ साने व जनार्दन मोडक यांच्या सहकार्याने काव्य इतिहास संग्रह नावाचे मासिक सुरू केले. 1873 मध्ये पुणा हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. 1874 मध्ये निबंधमाला हे मासिक सुरू केले. 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. किताबखाना नावाची संस्थाही त्यांनी स्थापन केली. 1880 मध्ये पुणे येथे टिळक व आगरकरांसोबत न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 23. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर. जन्म 6 जुलै 1837 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे झाला. 37. मुंबई विद्यापीठातून MA ची पदवी संपादन केली. मुंबई विद्यापीठाची LLD मिळविणारे पहिले व्यक्ती. मुंबई येथे काहींसोबत प्रार्थना समाजाची स्थापना. त्यांनाच प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे म्हणतात. डॉक्टर भांडारकरांनी बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण मद्यपानबंदी, देवदासी प्रथाबंदी इत्यादी सामाजिक सुधारणांचाही पुरस्कार केला. भांडारकरांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला. आपली उक्ती आणि कृती यातील एकवाक्यता सिद्ध केली. 1886 साली भरलेल्या व्हिएन्ना प्राच्यविद्या परिषदेला ते हजर होते. डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. त्यांनी इतिहासलेखन, शिक्षण, समाजसेवा आदी क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. ते मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. त्यांना सरकारने सर हा किताब देऊन गौरविले होते. त्यांची ग्रंथसंपदा अर्ती हिस्ट्री ऑफ डेक्कन, कलेक्टेड वर्क्स ऑफ R.G. भांडारकर, वैष्णविझम, A peep into the early history of India ही आहे. मग कर्वेच्या महिला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. पांचे निधन 24 ऑगस्ट 1925 रोजी झाले. आमच्याकडे होते. 24. विष्णुशास्त्री पंडित. त्यांचा जन्म 1827 मध्ये बावधन, सातारा येथे झाला. वेदशास्त्र संपन्न राघवेंद्राचार्य गजेंद्र गडकर यांच्याजवळ त्यांनी न्याय, व्याकरण यांचा अभ्यास केला. स्त्रियांवरील अन्याय, बालविवाह, जठ, कुमारी विवाह, केशवपन यांना विरोध केला. विधवा पुनर्विवाहांचा पुरस्कार केला. विधवेशी विवाह करणारे पहिले समाजसुधारक. 4 आश्रमांपैकी ब्रह्मचर्याश्रम व गृहस्थाश्रम हे 2च उपयुक्त आहेत असे ते म्हणत. सामाजिक सुधारणांना केवळ कायद्याचा व सरकारचा आधार पुरेसा पडत नाही, त्याला समाजाने अंतःप्रेरणेने आशीर्वाद द्यावा लागतो असे विष्णुशास्त्री पंडित नेहमी म्हणत. विधवा विवाह या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ग्रंथाचा मराठीत अनुवाद विष्णुशास्त्री पंडित यांनी केला. 1874 मध्ये कुसुबाई या विधवा मुलीशी त्यांनी पुनर्विवाह केला. त्यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना 1865 मध्ये मुंबईत केली.
ग्रंथसंपदा आर्य लोकांच्या प्राचीन व अर्वाचीन रीती पुरुष सुक्त व्याख्या ब्राह्मण कन्या विवाह विचार स्मृतिशास्त्र शूद्र धर्म इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे मराठी विभागाचे उपसंपादक होते। त्यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात। यांना कर्ते समाजसुधारक समजले जाते। 25 विष्णुबुवा ब्रह्मचारी नाव विष्णू भिकाजी गोखले जन्म 1825 मध्ये शेरवली रायगड जिल्ह्यात द स्फेट 438 त्यांनी समतेचा पुरस्कार करून पुनर्विवाह घटस्फोट प्रौढ विवाह यांचा पुरस्कार केला। हिंदू धर्म अधिक व्यापक उदार सर्वसमावेशक व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले। ख्रिश्चन धर्मोपदेशकांशी जाहीर वादविवाद केले व व्याख्याने दिली। त्यांनी ख्रिस्ती धर्मीयांनी हिंदू धर्मावर केलेल्या टीकांचा प्रतिकार केला। निधन 18 फेब्रुवारी 1851 रोजी झाले। साम्यवादी तत्वज्ञानाची मांडणी केली। त्यांची पुस्तके भावार्थ सिंधू बोधसागराचे रहस्य वेदोक्त धर्मप्रकाश चतुश्लोकी भागवताचा अर्थ सेतुबंधन टीका इ. 26 सेनापती बापट नाव पांडुरंग महादेव बापट जन्म 12 नोव्हेंबर 1880 ला झाला। सेनापती बापट यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात पारनेर येथे झाला। ते शाळेत असताना जगन्नाथ शंकर शेठ यांच्या शिष्यवृत्तीचे मानकरी होते। 1905 ते मेकॅनिकल इंजिनियर बनण्यासाठी शिकण्यासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला गेले। तेथे क्रांतिकारी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी त्यांचा परिचय झाला। ते श्यामजी कृष्ण वर्मांच्या इंडिया असोसिएशनचे सदस्य बनले। त्यांनी भारतातील ब्रिटिश सत्ता हिंदी स्वातंत्र्य यावर भाषणे दिली। ही बाब मुंबई विद्यापीठाला कळताच त्यांची शिष्यवृत्ती बंदी केली गेली। बॉम्ब बनविण्याची विद्या शिकण्यासाठी ते पॅरिसला गेले। त्यांनी बॉम्ब बनविण्याचे रशियन भाषेतील पुस्तक ॲना खोस या रशियन तरुणीकडून इंग्रजीत भाषांतरित करून गुप्तपणे भारतात पाठविले। 1908 मध्ये ते भारतात परतले। त्यांना लंडनच्या पार्लमेंटवर बॉम्ब टाकावायचा होता, परंतु काही कारणाने त्यांची ही योजना त्यांनी रद्द केली। कलकत्त्याच्या माणिकतोळा खटल्यातील माफीचा साक्षीदार नरेंद्र गोस्वामी याने बॉम्ब बनवण्याचे पुस्तक सेनापती बापटांनी भारतात पाठविल्याचे उघड केले। त्यामुळे ते पकडले गेले। पुढे त्यांची सुटका झाली। 1914 पासून ते क्रांतिकार्यापासून दूर गेले व त्यांनी सामाजिक कार्यात विशेषतः स्वच्छतेच्या कार्यात रस घेतला। पुढे त्यांनी गांधीच्या सत्याग्रहाचा मार्ग अनुसरला। 1931 मध्ये महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष झाले। 1938 मध्ये सुभाषबाबूंनी त्यांना फॉरवर्ड ब्लॉकच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष केले। 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतला। यात 1 वर्षाची शिक्षा झाली। 1955 च्या गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतला। 1955 च्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या चळवळीत भाग घेतला। त्यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले। मुळशी सत्याग्रहात त्यांना 7 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली। मुळशी सत्याग्रहातील जनतेनेच त्यांना सेनापती ही पदवी दिली। संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनात ते सक्रिय होते। त्यांचे निधन 28 नोव्हेंबर 1967 मध्ये झाले। पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून BA पूर्ण केले। इंग्लंडमधील इंडिया असोसिएशनचे सदस्य होते। त्यांनी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांचे झाडू कामगार मित्रमंडळ स्थापन केले होते। अरविंद घोष यांच्या डिवाइन लाईफ या इंग्रजी ग्रंथाचा त्यांनी दिव्य जीवन या नावाने मराठी अनुवाद केला। त्यांनी चैतन्यगाथा ग्रंथ लिहिलेला आहे। 27 डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचा जन्म 22 डिसेंबर 1892 ला झाला। कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी तपोवन जगदंब कुष्ठधामाची 1950 मध्ये अमरावती येथे स्थापना केली।
त्यांचे कुष्ठरोग्यांसाठीचे कार्य महत्त्वाचे आहे. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन हे होमिओपॅथीचे डॉक्टर होते. 1898चा कुष्ठरोग जुनाट कायदा रद्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कुष्ठरोग्यांनी तयार केलेला माल सरकारला विकण्याची व्यवस्था त्यांनी केली. 1928वा अमरावती येथे विदर्भ युवक परिषद भरविली. 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलन व सत्याग्रहात सहभाग घेतला. 1930च्या दहीहंडा मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. मृत्यू 7 मे 1986. 28 शिवराम महादेव परांजपे. त्यांना काळकर्ते म्हणून ओळखले जाते. जन्म 27 जून 1864 महाड येथे रायगड जिल्ह्यात. जगन्नाथ शंकर शेठ ही शिष्यवृत्ती त्यांनी मिळविली होती. त्यांनी 1898 काळ हे साप्ताहिक सुरू केले. त्यांनी काळ या साप्ताहिकामधून इंग्रजांवर टीका केल्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला सुरू केला. यामध्ये 1908 त्यांना 19 महिन्याची शिक्षा झाली होती. मराठी साहित्य संमेलन 1929 बेळगावचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर स्वराज्य हे साप्ताहिक सुरू केले. मुळशी सत्याग्रहामध्ये भाग घेतला. हे विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे विद्यार्थी होते. त्यांची ग्रंथसंपदा मानाजीराव, गोविंदाची गोष्ट, तर्कभाषा, अर्थसंग्रह, विंध्याचल, पहिला पांडव, रामदेवराव, मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास, तर्क संग्रह, दीपिका इत्यादी आहे. निधन 27 सप्टेंबर 1929 रोजी झाले. 29 रँगलर परांजपे. जन्म 16 फेब्रुवारी 1876 रत्नागिरी जिल्ह्यात. नाव रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे. इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठात मॅथेमॅटिकल ट्रायपास परीक्षेत ते सर्वप्रथम आले, म्हणून त्यांना सिनियर रँगलर हा बहुमान मिळाला. .435 रँगलर ही पदवी मिळविणारे ते पहिले महाराष्ट्रीयन. 1902 मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती. पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्य बनले. 1921 मध्ये मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती. 1927 मध्ये भारत मंत्र्यांच्या इंडिया कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्ती. रँगलर परांजपे हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. रँगलर परांजपे राजकीय क्षेत्रातील नेमस्त व्यक्तिमत्व होते. ऑस्ट्रेलियातील भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लखनौ व पुणे विद्यापीठांच्या कुलगुरूपदी कार्य केले. ब्रिटिश सरकारने नाईटहुड व कैसर-ए-हिंद हे किताब देऊन त्यांचा गौरव केला होता. मृत्यू 6 मे 1966. 30 पंडिता रमाबाई. जन्म 23 एप्रिल 1858 कर्नाटकमध्ये गंगामूळ या ठिकाणी झाला. नाव रमा अनंतशास्त्री डोंगरे. पंडिता रमाबाई या व्यासंगी विदुषी होत्या. वडील अनंतशास्त्री डोंगरे यांनी मुलगी रमा हिला वैदिक वाङ्मय, धर्मशास्त्रे, महाभारत, रामायण हिचे उत्तम शिक्षण दिले. रमाबाईंस अनेक भाषा अवगत होत्या. त्यांचे वेद, उपनिषदे, धर्मग्रंथ यावर प्रभुत्व होते. रमाबाईंचे प्रथेनुसार लग्न न केल्यामुळे सनातन्यांनी त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला. या जाचाला कंटाळून अनंतशास्त्री डोंगरे हे मुलगा श्रीनिवास व मुलगी रमाबाई यांच्यासह तीर्थयात्रेला 1867 साली निघून गेले. पुढे अनंतशास्त्री मरण पावले. रमाबाई व श्रीनिवास हे एकाकी अवस्थेत कीर्तन वगैरे करत करत कलकत्त्याला पोहोचले. कलकत्त्याला अनेक विद्वान लोक रमाबाईंच्या ज्ञान, विद्वत्ता, पांडित्य यापुढे दिपून गेले. त्यांनी रमाबाईंना पंडिता व सरस्वती या पदव्या सन्मानपूर्वक बहाल केल्या. कलकत्त्याला भाऊ श्रीनिवासचा मृत्यू झाला. तेथेच त्यांचा विवाह ब्राह्मो समाजी वकील बापू बिपिन बिहारीदास यांच्याशी झाला. त्यांना एक कन्या झाली, तिचे नाव मनोरमा होते. बिपिन बिहारीदास यांचे निधन झाल्यामुळे त्या महाराष्ट्रात परतल्या. 1883 त्यांनी मुलीसह ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांनी मुंबई येथे 1889 शारदा सदन काढले. पुढे ही संस्था पुण्यास हलविली. पुढे पुण्याजवळ केडगाव येथे मुक्तिसदन 1896 स्थापन केले.
त्यांच्या संस्थांमध्ये निराधार, गरीब, विधवा यांची राहण्याची तसेच जेवण व शिक्षणाची व्यवस्था होती. आनंदीबाई गोपाळराव जोशी या अमेरिकेत डॉक्टर बनल्या. त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत. त्यांच्या पदवीदान समारंभास रमाबाई 1886 साली अमेरिकेत हजर राहिल्या. शारदा सदनची पहिली विद्यार्थिनी गोदावरी उर्फ आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. कैसर-ए-हिंद ही पदवी सरकारने बहाल केली. आर्य महिला समाजाच्या 1882 संस्थापक. 9. शारदा सदन, मुक्ती सदन, कृपा सदन, बातमी सदन, अंधशाळा यांच्या संस्थापक. साहित्य बायबलचे मराठीत रूपांतर, स्त्रीधर्मनीती, द हाय कास्ट हिंदू वुमन, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त इत्यादी. निधन 5 एप्रिल 1922, केडगाव, पुणे येथे. 31. महाराजा सयाजीराव गायकवाड. जन्म 11 मार्च 1863. त्यांचे मूळगाव नाशिक जिल्ह्यातील कवळाणे होते. नाव गोपाळ काशीनाथ गायकवाड. बडोदा संस्थानाचे महाराज खंडेराव गायकवाड यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी जमनाबाई यांनी सयाजीरावास दत्तक घेतले. कलानुभव ही तंत्रशिक्षण संस्था स्थापन केली. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे पहिले संस्थान, राजे व समाजसुधारक. अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृह, वाचनालय उघडली. 1904 च्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला. त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ देण्यासाठी वसतिगृहे उघडली. बडोदा संस्थानात वाचनालये, फिरती वाचनालये सुरू केली. ते आधुनिक प्रगत विचारांचे प्रजाहितदक्ष महाराजा होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी मदत केली. त्यांनी मिश्र विवाह व विधवा विवाहाला मान्यता दिली. कन्याविक्रय, अस्पृश्यता, पडदा पद्धत, बालविवाह यास बडोदा संस्थानात कायद्याने बंदी केली. संस्थानात चारावसुलीची समान पद्धत लागू केली. जगभर प्रगत देशात प्रवास करून चांगल्या बाबी आपल्या संस्थानात आणल्या व त्या लागू केल्या. महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीस वेळोवेळी मदत केली. त्यांच्याबद्दल पंडित मदनमोहन मालवीय यांचे उद्गार, हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा. अध्यक्ष, अस्पृश्यता निवारक परिषद, 1918, मुंबई. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे व घटस्फोट कायदा संमत करणारे भारतातील पहिले संस्थान बडोदा होते. निधन 6 फेब्रुवारी 1939 रोजी झाले. 32. दादोबा पांडुरंग तरखडकर. जन्म 9 मे 1814 ला मुंबई येथे झाला. मराठी भाषेचे पाणिनी. दादोबा काही काळ जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक होते. 1844 मध्ये दादोबा पांडुरंग यांनी दुर्गाराम मेहता, मंछाराम, दिनमणी शंकर दलपतराव यांच्या सहकार्याने सुरत येथे मानवधर्म सभा ही संस्था स्थापन केली. या सभेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला. 1848 मध्ये मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दादोबा पांडुरंगाच्या अध्यक्षतेखाली ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली. ही सभा ज्ञानप्रसार व समाजजागृतीचे कार्य करीत असे. 1849 मध्ये मुंबई येथे परमहंस सभा स्थापन केली. जातीभेदाचा निषेध करणे, सामाजिक जागृती घडविणे यासाठी ही सभा कार्यरत. होती. 1860 मध्ये या परमहंस सभेची सभासद यादी चोरीला गेली व परस्पर प्रसिद्ध झाली. म्हणून सामाजिक बहिष्काराच्या भीतीमुळे या सभेचे कार्य बंद पडले. डेप्युटी कलेक्टर असताना अहमदनगरचे भिल्लांचे बंड मोडून काढले होते. म्हणून इंग्रजांनी त्यांना रावबहादूर किताब दिला. त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण लिहून व्याकरणाचा पाया घातला. त्यांची ग्रंथसंपदा, मराठी नकाशाचे पुस्तक, मराठी भाषेचे व्याकरण, धर्मविवेचन, विदयेच्या लाभाविषयी, शिशुबोध, आत्मचरित्र, पारमहंसिक ब्राह्मधर्म काव्यसंग्रह इत्यादी. निधन 17 ऑक्टोबर 1882 रोजी झाले. 33. साने गुरुजी.
जन्म 24 डिसेंबर 1899 कोकणात पालगडजी रत्नागिरी येथे झाला. नाव पांडुरंग सदाशिव साने. अंमळनेर येथे प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून असताना तेथील विद्यार्थ्यांनी गुरुजी ही पदवी बहाल केली. आचार्य विनोबा भावेंनी साने गुरुजींचा अमृतपुत्र पुत्र असा गौरव केला. 1930 च्या सविनय कायदेभंग आंदोलनात साने गुरुजींनी भाग घेतला. स्वातंत्र्याची शपथ घेऊन शिक्षकांसमोर भाषण दिले. 1930 धुळे तुरुंगात असताना ते आपल्या सहकारी राजबंद यांचा अभ्यासवर्ग घेत. त्यामुळे त्यांना गुरुजी संबोधले जाई. याच तुरुंगात विनोबा भावे यांनी 18 प्रवचने दिलीत. ती सर्व साने गुरुजींनी लिहून काढली. त्यामुळे विनोबाजींचा गीता प्रवचने हा ग्रंथ तयार झाला. पाब साने गुरुजींवर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. 1932 नाशिक तुरुंगात असताना श्यामची आई ही अविस्मरणीय कादंबरी त्यांनी लिहिली. 1936 फैजपूर येथे खानदेशात काँग्रेस अधिवेशन झाले. ते यशस्वी करण्यासाठी साने गुरुजींनी श्री धनाजी नाना चौधरी यांच्यासोबत हजारो तरुणांना स्वयंसेवक म्हणून तयार केले. 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभाग याबद्दल तुरुंगवासही झाला. 1945 मध्ये त्यांची सुटका झाली. 1946 मध्ये पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे यासाठी उपोषण केले. मंदिर सर्वांसाठी खुले झाले. राष्ट्रसेवा दल, आंतरभारती अशा संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या श्यामच्या आई या कादंबरीवर आचार्य अत्रे यांनी चित्रपट काढला. तो राष्ट्रपतीद्वारे दिल्या जाणाऱ्या सुवर्णकमळाचा पुरस्काराचा मानकरी ठरला. प. नेहरूंच्या भगिनी कृष्णा हाथीसिंग यांच्या वुट नो रिग्रेट्स या आत्मचरित्राचे मराठीत ना खंत ना खेद असे भाषांतर केले. 1928 मध्ये त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक सुरू केले. 1938 मध्ये काँग्रेस या नावाचे साप्ताहिक सुरू केले. 1948 मध्ये साधना हे साप्ताहिक सुरू केले. गांधी हत्येनंतर 21 दिवसांचे निर्जल उपोषण केले. आचार्य अत्रेंनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी. त्यांची ग्रंथसंपदा श्यामची आई, भारतीय संस्कृती, क्रांती, समाजधर्म, स्त्री जीवन, पत्री, गीता हृदय, गोड गोष्टी, आपण सारे भाऊ, आस्तिक, धडपडणारी मुले, सुंदर पत्रे, श्यामची पत्रे, नाखंत नाखेद इत्यादी 11 जून 1950 साने गुरुजींनी आपणहून या जगाचा निरोप घेतला. 34. बाबा पद्मजी. जन्म 1831. नाव बाबा पद्मजी मुळे. त्यांचे पूर्वज व्यापारासाठी सुरतला राहिले म्हणून त्यांना सुरतकर ही म्हणत. बेळगावामध्ये शिकत असताना त्यांच्यावर हिंदू धर्माचा प्रभाव होता. बाबा पद्मजी 1849 मध्ये मुंबईतील डॉक्टर विल्सन यांच्या फ्रीचर स्कूलमध्ये दाखल झाले. त्यांच्यावर मुंबईतील शिक्षणादरम्यान ख्रिस्ती धर्माचा प्रभाव पडला. 1854 मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांनी जातीभेद, मूर्तीपूजा, स्त्री दास्य यांना विरोध केला. ते समाजसुधारक व लेखक होते. त्यांनी ख्रिश्चन धर्मप्रचाराची चळवळ चालविली. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी त्यांनीच लिहिली. अरुणोदय हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांचे इतर लेखन स्त्रीविद्याभ्यास, कुटुंब सुधारणा, महाराष्ट्र प्रदेशाचा संक्षिप्त इतिहास, नव्या करारावर टीका, सत्यदीपिका हे बाबा पद्मजी यांचे नियतकालिक होते. निधन 29 ऑगस्ट 1906. 35. डॉक्टर भाऊ दाजी लाड. जन्म 7 सप्टेंबर 1822 मांजरी, मांजरे, गोवा. नाव रामचंद्र विठ्ठल लाड. त्यांचे मूळ गाव गोव्यातील पारसे हे होते. एलफिन्स्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई येथून वैद्यकीय शिक्षण घेतले व डॉक्टर बनले. त्यांनी वैद्यकीय सेवा व समाज सुधारणा या क्षेत्रात कार्य केले. ज्ञानप्रसारक सभेच्या माध्यमातून त्यांनी मुलीसाठी शाळा सुरू केली. लग्न समारंभ, मुंजी यात कलावंतिणीच्या नाचण्याच्या प्रथेस त्यांनी विरोध केला. विधवा विवाहाचा पुरस्कार केला.
कुष्ठरोग, महारोग यावर खष्ठ नावाचे औषध शोधले, त्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हटले गेले. 1852 मध्ये मुंबई येथे बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेत सहभाग घेतला. बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस सचिव म्हणून काम पाहिले. इतिहास संशोधनात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. ब्रिटिश सरकारने तयार केलेल्या लायसेन्स बिल या भारतीय व्यापार उद्योगांवर कर लावणाऱ्या बिलास विरोध केला. मुंबई विद्यापीठाचे फेलो होते.